सर्व पत्रकार बंधू भगिनींचे मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की 2016 या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची या नागपूर येथे स्थापना करण्यात आली आणि तेव्हापासून राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही सरकार पुढे या देशातील 60% ओबीसी समाजाचे जे विविध संविधानिक प्रश्न आहे, मी इथे संविधानिक शब्द वापरतो, त्या प्रश्नांवरची वाचा फोडण्याकरता आणि ते केंद्र आणि राज्य सरकारकडून सोडवून घेण्याकरता सातत्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघ प्रयत्न करीत आहे। आतापर्यंत 10 अधिवेशनं झालेले आहेत। इथे एक विशेष बाब मी आपल्या निदर्शनास आणून देतो की आमचं जे राष्ट्रीय ओबीसी महासंघ आहे हे डिमांड बेस्ड ऑर्गनायझेशन आहे आणि एक एनजीओ आहे। आवर्जून सांगतो की कुठल्याही राजकीय पक्षाच्या विचाराशी बांधलेलं नाही। केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो, सत्ता कोणाची असो, त्या सरकारकडनं आपल्या समाजाचे संविधानिक प्रश्न, संविधानिक समस्या सोडवून घेणे हा एकमेव उद्देश या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा 2016 पासून राहिलेला आहे। आणि त्यामुळेच आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण जे आम्हाला वारंवार सहकार्य केलं, आमचे विचार केंद्र आणि राज्य सरकारपर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचवले, त्यामुळे आतापर्यंत आम्ही 10 वर्षात ओबीसीच्या विद्यार्थी, युवक आणि जनसामान्य माणूस यांच्या उत्थानाकरता आणि प्रगतीकरता 58 GR काढलेल्या जी यादी याच्यामध्ये दिलेली आहे। आपल्याला एक हा कागद दिलेला आहे आमच्या भूमिकेचा। याच्यामध्ये डेट वाईज, म्हणजे असे नाही की फक्त आकडे सांगतो आम्ही, 2016 पासून आतापर्यंत डेट वाईज कोणत्या तारखेला कोणता GR निघाला हे या भूमिकेमध्ये दिलेलं आहे। पण 58 GR निघाले, त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे। GR नुसते GR निघाले आणि कागदाच्या फाईलमध्ये ठेवून दिले असं नाही, तर यामधल्या एकूण एक GR ची अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे आणि त्याचा फायदा आमच्या ओबीसी समाजातील गरीब, होतकरू, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर या सर्वांना होता। मी हे शब्द याच्याकरता वापरले, गरीब, होतकरू, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, कारण आमच्या ओबीसी समाजाकरता ज्या काही सोयी आणि सवलती आहेत त्या कुणाला मिळतात, तर ज्यांचं उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा कमी आहे, ज्याच्याजवळ नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आहे, त्यालाच ह्या सुविधा मिळतात। ज्या व्यक्तीचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे किंवा ज्याच्याकडे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र नाही आहे, त्या व्यक्तीला ओपन मध्ये कन्सिडर केल्या जाते। आणि म्हणून ही लढाई या 60% ओबीसी समाजातला जो शेतकरी, शेतमजूर किंवा आम्ही ज्याला म्हणतो मध्यमवर्गीयापेक्षाही खालच्या लोकांकरता आहे। या लोकांमध्ये ऑपॉर्च्युनिटी खूप असते, टॅलेंट खूप असते, पण त्यांना संधी मिळत नाही। भारताच्या संविधानाप्रमाणे अशा वंचित लोकांना संधी देणं हे केंद्र आणि राज्य सरकारचं कर्तव्य आहे, काम आहे। त्या कर्तव्याची जाणीव आम्ही सरकारला करून देतो आणि सरकारकडनं त्या योजना सुरू करून देतो। आता हे 58 शासन निर्णय निघाले, 58 योजना लागू झाल्या म्हणजे ओबीसी समाजाचे प्रश्न सुटले असे नाही आहे। तर आजच्या तारखेला केंद्र सरकार, हे राष्ट्रीय अधिवेशन आहे, म्हणून या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त आम्ही केंद्र सरकारशी संबंधित समस्यांवरती चर्चा करत असतो आणि ज्या राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी येतात त्यात राज्याच्या संबंधित प्रश्न आम्ही त्यांच्यापुढे मांडत असतो। आज केंद्र सरकारकडे आमच्या 26 मागण्या आहेत। त्या 26 मागण्या सुद्धा या भूमिकेमध्ये या ठिकाणी दिलेल्या आपल्याला। या 26 मागण्यांवर चर्चा करण्याकरता, त्याच्यावरची ठराव पारित करण्याकरता
आणि